नमस्कार. शिरूर वार्ता यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. शिरूर शहरामध्ये आज बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. शिरूर शहरातील सिद्धार्थनगर जवळील बुद्ध विहारात हा कार्यक्रम पार पडला. यावेळेस मोठ्या संख्येने बौद्ध बांधव आणि इतर बांधव उपासक उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये भीमछावा संघटनेचे अध्यक्ष श्यामभाऊ गायकवाड यांनी उपस्थिती लावलेली होती. त्याचबरोबर ॲडव्होकेट वैशाली कांबळे याही उपस्थित होत्या. यावेळेस श्री सुरेश मकासरे यांचे व्याख्यानही झाले. या कार्यक्रमामध्ये भीमछावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. कारण बुद्धाच्या धम्मामध्ये एवढा घुसखोरी झाली होती, त्या घुसखोरीमुळे बुद्धाच्या साहित्यामध्ये धम्मामध्ये एवढे जवळजवळ 99 पंथ आहेत. बुद्धाच्या धम्माचे आज किती पंथ आहेत? 99 पंथ आहेत. तंत्रयान, वज्रयान, महायान, हीनयान. आणि मग बाबासाहेबांनी आपल्या सगळ्याला समजावं म्हणून एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. हे बुद्धिस्ट बायबल, हे आपल्यासाठी एक प्रमाण धर्मग्रंथ आहे. दुसरं काम बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, टू मेक चेंज एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह अँड स्ट्रक्चर ऑफ द भिक्खू संघ. भिक्खू संघ जो आहे त्या काळातला, त्या भिक्खू संघामध्ये बदल करणं आता तो तिथं चर्चेचा भाग नाही. फक्त एक सोपं सांगतो की बाबासाहेबांनी एक ऍडिशन केलेली आहे. ऍडिशन काय केलेली आहे की पूर्वी फक्त बुद्धाच्या धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी भिक्खू संघालाच अधिकार होता. बाबासाहेबांनी श्रामणेर बौद्धाचार्य ही व्यवस्था आणली. ब्राह्मणांचा धर्म टिकण्याचं कारण जो गृहस्थ, लग्न झालेला जो गृहस्थ आहे तो सुद्धा धर्माचा प्रचार प्रसार करतो. आपण या ठिकाणी बुद्धाच्या धम्मामध्ये फक्त भिक्खूलाच अधिकार होता, भंतेजींना अधिकार होता. बाबासाहेबांनी सांगितलं की जो गृहस्थ आहे, जो कुटुंब आहे ज्याचं, तो सुद्धा धम्माचा प्रसारक झाला पाहिजे. आणि त्यासाठी बाबासाहेबांनी श्रामणेर बौद्धाचार्य ही व्यवस्था आणली. इथं कुणीतरी श्रामणेर असतील, बौद्धाचार्य असतील, कार्यक्रमाला जे श्रामणेर शिबिर आपण आयोजित करतो त्याच्या माध्यमातून त्यांना धम्म शिकवतो. आणि त्याच्या बुद्ध पौर्णिमा बौद्ध परंपरेमध्ये एक महत्त्वाचा दिवस मानला जातो. त्याचे हे एक व्हिडिओ चित्रण आहे, ॲनिमेटेड व्हिडिओ चित्रण. आणि ध्यान अवस्थेमध्ये असणाऱ्या तरुणीचा या ठिकाणी हा व्हिडिओ आहे. अशा पद्धतीने हा सुंदर व्हिडिओ बुद्ध पौर्णिमेच्या संदर्भातील आहे. ह्याच्यात व्यक्त नको व्हायला, यासाठी मी जास्त न बोलता फक्त 5 तत्व या ठिकाणी जे सरांनी सांगितलेलं आहे, विनोद भाऊंनी सांगितलेलं आहे, त्याचं मला अनुमोदन आहे. आणि भगवंतांनी जे सांगितलेलं आहे की मी दारू पिणार नाही, व्यभिचार करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी हिंसा करणार नाही, हे 5 तत्वाचे जर आयुष्यामध्ये पालन केले तर तुमच्या आयुष्यामध्ये कधीही कुठलंही संकट, कुठलंही दुःख येणार नाही. हेच आपण आयुष्यामध्ये बुद्ध पौर्णिमेनिमित्त, बुद्ध जयंतीनिमित्त आपण एवढे संकल्प करूया. मी जास्त न बोलता आपल्या सर्वांना बुद्ध जयंतीच्या, बुद्ध पौर्णिमेचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि आनंदाने हा कार्यक्रम पार पडलेला आहे.